ले अपने नाम पे अब जमीन है. तेरे नवरे ने जमीन खरीद लिया. अजीब वाटतं आम्हाला, आम्ही प्रेमान वागलो की. हा आता बरं वाटलं. तुझ्यासाठी पार्सल इकडे ना, खाली आहे ना. दोघंच एकदम असा ऑर्डर एकाच दुकानातून घेतलंय. आजच्या ब्लॉग मध्ये मला तुम्हाला एक खुशखबरी तर द्यायचीच आहे, पण त्याआधी मला तुम्हाला एक किस्सा पण सांगायचा आहे आमच्या लग्नाच्या आधीचा. किस्सा हा आहे की जेव्हा आमचं लग्नाचा म्हणजे गोष्टी सुरू होत्या की आमचं लग्न आता करायचं आहे, तेव्हा कसं राहते ना की मुलाचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते चेक करते, ऑब्व्हियसली चेक करतात. माझ्या पप्पांनी पण ते चेक केलं, आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली, पण लोकांनी सांगितलं की मुलगा असा आहे, मुलगा तसा आहे. पण तरी पण एक असते आपल्या वडिलांना की मुलाचं घर जाऊन बघणं, काय कसं आहे सगळं काही बघणं. सो माझे पप्पा स्वतःहून माझ्या अहोंकडे आले होते लग्नाच्या आधी विचारपूस करायला, बोलणी करण्यासाठी. मग तेव्हा पप्पांनी विचारलं होतं की किंवा मुलगा काय करते, तुमच्याकडे शेती वगैरे आहे का, काय आहे. अहो तिथे बोलले की खालचा फ्लॅट पप्पाच्या नावाने आहे म्हणे, आणि वरचा जो फ्लॅट आहे म्हणजे आमचं ऍक्च्युली डुप्लेक्सच आहे, पण ते डबल आहे खालचं वरचं, तर वरचं मम्मीच्या नावाने आहे म्हणे. आणि शेती वगैरे जे होती तर ते तर मी मागच्या ब्लॉग मध्येच तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तर ते आत्या लोकांनी, तर अहोंनी या सगळ्या गोष्टी माझ्या पप्पाला सरळ सांगितल्या आणि म्हटलं की माझ्या नावाने काहीही नाही आहे. तर माझ्या अहोंनी तिथे सरळ बोलले मी याची गॅरंटी घेतो की तुमच्या मुलीला कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. ते जे बोलतात ते करतात. वो बोलते ना आपण जबानवाला आदमी, बस सेम तसंच आहे. त्यांनी माझ्या पप्पाला केलेलं प्रॉमिस, त्यांनी पहिल्या जमिनीचा तुकडा विकत घेतलेला आहे, एक त्यांच्या नावाने आणि एक माझ्या नावाने. प्रॉपर्टी घ्यायला आलो आहे, 2 घेतले, हिने एक घेतला, एक घेतला. मला घेऊन देत आहे माझा भाऊ, आणि हो विसरली मी, एक दीदीच्या नावाने. मला घेऊन देत आहे म्हटलं शशांक उडाके. मी एक स्वतःसाठी घेत आहे, तर एवढे प्लॉट घेऊन राहिलो आता. किरणला प्लॉटची गरज आहे, भावा तिच्याकडे शशांक उडाके आहे ना. असा विषय आहे. इसारसाठी आम्ही 2-2 लाख रुपये त्यासाठी आलेलो आहे इथं. आता गेले घेऊन घेतो लपेटात चेहरे गिरे, पुढे जाऊन काही कांडवाण चालत. मी तर प्रेग्नेंट होते त्याच्यामुळे मी त्या लोकेशनवर नाही जाऊ शकली, पण त्यांनी मला तिथे व्हिडिओ कॉलवर सगळं दाखवलं की असं असं आहे वगैरे. पण तिथे जाऊन एक युवराजचा एक किस्सा झाला, तो ऐकून मला खूप हसायला आला. बिचाराचा खूप प्रॉब्लेम झाला. तो एक चेक दिला, एक आरटीजीएस करून आला, पण बिचारा चेहरा लहानसा झालाय. तिला बँकवाली फोन करून धवसा देऊन राहिली, आईच्या नावानं तू कोण ट्रान्सफर करून राहिला. मग त्याला भेटलं अरे एक काम कर, तू सध्या तुझ्याच अकाउंटने चेक देऊन दे आणि मग घरी गेल्यावर आई जोडून घेऊन घ्यायचो 2 लाख. आईने नाही दिले. आणि आता मी सांगू शकतो की हा व्हिडिओ लगेच तर टाकणार नाही आहे, माझी बायको प्रेग्नेंट आहे म्हणून सोबत नाही आणलं, पण मी व्हिडिओ कॉलवर तिला दाखवणार आहे किसार काय असं तसं. जसं की बँकवाले म्हणणार होतं शटअप, आवाज काय येत आहे मागून. तो म्हणते भाई मी आरटीजीएस करून तर माझ्याकडे प्रूफ करेन म्हणते मी 2 लाख दिले म्हणून. आता आरटीजीएस केल्यावर तोच तर प्रूफ राहते ना ऑनलाईन. आणि जेव्हा हे घरी आले सगळे आणि तेव्हा त्यांनी मम्मीला सांगितलं की असं आम्ही जमीन विकत घेतली वगैरे, तर तेव्हा मम्मीच्या चेहऱ्याकडे बघण्यासारखं होतं. त्या एवढ्या म्हणजे शॉक झाल्या होत्या. आणि सुने माँ देख मैंने क्या कर दिया, तेरा बेटा भी आम इंसान नहीं रहा, तेरे लिए मैंने सीने में ही घर कर दिया. कॉन्ग्रेचुलेशन. धन्यवाद. ले अपने नाम पे अब जमीन है. हम भी किसी से कम नहीं होंगे. नहीं, ये जमीन की शुरुआत है, जितनी गई है उससे 10 गुना लाएंगे अपन. आताच एक मी रील पाठवली तुला पाशी. तर तुम्ही समजू शकता की त्यांच्या डोळ्यासमोर त्या जमिनी हडपल्या गेल्या होत्या आणि आज ते पुन्हा वापस येत आहे. तर ती खुशी त्यांच्याकडून म्हणजे अशी समावत नव्हती, त्याला काय म्हणते, गगनात मावत नव्हती. घे खा, तुला चालत नाही शुगर? नाही मग चालते. नाही चालत तुला. ते पूर्ण करून टाकते. रसगुल्ला आणलाय, पण तिला शुगर आहे, बिमार पडते ते म्हणून. चल पूर्ण रस काढून राहू दे ना थोडस. नाही तुला गोड नाही झालं. ते काय हे देतं का नुसतं? तेच खा, चांगलं लागतं नुसतं, बढिया एकदम. हम्म. वा गोळ पाहिजे असते. एकदम गोड आहे. चल समोर शुगर आहे तिला. वाटीत काढून दे म्हणते. मला खायचं आहे. दे दो हमको भी. रस दे बाप्पाला. दीदीचं गाणं. मला ते पिचकूनच आवडतं, मग तसं नाही मला बिस्कुट आवडत. दे ना ते तोंडात ये मग. आणि माहितीये का, मला माहिती नाही माझे अहो एवढे लाजतात म्हणून. माझ्या सासूबाईंनी माझ्या अहोंना म्हटलं की तू तुझ्या दीदीला रसगुल्ला चार. तेव्हा त्या दोघांची रिॲक्शन बघा तुम्ही. आम्हाला सवय नाही ना असं काही करायची लहानपणापासून. अजीब वाटते. दोघं पण किती लाजत होते ते. मी बायकोला खाऊ घालताना मला जेवढं अजीब नाही वाटत तेवढं हे वाटते दिदीला देताना. असं अजीब वाटते आम्हाला, आम्ही प्रेमान वागलो की भांडणं पाहिजे. हा आता बरं वाटलं.
आणि स्वक्षला माहितीये का, माझे अहो म्हणजे त्याचा मामा एवढा प्रिय आहे आणि मम्मीने त्याचे केस ओढले म्हणून त्याला इतका राग आला, तुम्हीच बघा व्हिडिओमध्ये. मम्मी म्हणजे शशांकच्या दीदीनी आणि स्वक्षच्या मम्मीनी. मम्मीला रागव, माझे केस कसे गवळले. हो ना, तुझ्या शशांक मामाचे केस कसे. तो बदमाशी करतो ना, माझा ब्रदर आहे ना, भाऊ आहे ना म्हणून असं. अरे बापरे, स्वक्षला नको मारू. त्याला मारलं तिला पण मारा कधी म्हणा शशांक मामाला. बरं. तू बोलता फास्ट म्हणा. स्वतःच खाऊन ट्रिपल ऑफ स्वतःच खाणार होती ते. अच्छा. चला बाय. कॉंग्रॅच्युलेशन काव्या. दिदीला केलं काय? म्हणजे हे तुम्ही टाकणार आहे का व्हिडिओ? हो मग. ते सांगू नको म्हणते कोणाला. तेच तर म्हटलं, एवढी मोठी गोष्ट त्यानं केली. मेन म्हणजे या वयात, म्हणजे एवढ्या कमी वयात त्यानं सगळं काही घेतलं, जे म्हणजे लोकांना आयुष्य लागते एवढं रिटायरमेंट होईपर्यंत, पण त्याच्या वयात पूर्ण करून टाकलं 30च्या वयातच. म्हणून घरच्याचा सपोर्ट पाहिजे असते. आमचा नाही, मी त्याच्या मायबापाला सांगू राहिलो. फक्त ते असे की गृहित धरण सगळ्याचे मायबाप पाय त्याच्या लेकरांना असं केलं. बाई तुमचा बी सपोर्ट पाहिजे, तुम्ही पण सपोर्ट करा तुमच्या लेकरांना. आमच्याकडे सगळं गेलं होतं, ते सगळं शशांकनं वापस आणलं एवढ्या या वयातच. कोणी विचार नाही करू शकत. अरे बा, मी यांना ते बाहेर गेले म्हणून त्यांना सांगितलं की माझ्यासाठी रसगुल्ले घेऊन या, आणि हे घरी आल्यानंतर यांनी सगळे रसगुल्ले टीम मध्ये वाटून दिले आणि त्यामध्ये फक्त 4-5च होते. खुशी में जमीन का तुकडा ले लिया मैं. जमीन का टुकड़ा ले लिया. उधर सुन लिया तुमने. क्या करना ले आओ. क्या बोलने का. जमीन का टुकड़ा घेतला म्हणजे. थँक्यू. ते माझ्यासोबत 4 वर्षापासून आहे. उसने जमीन का टुकड़ा उठा लिया. तो अभी 1 साल है, अगले साल तक आ जाना चाहिए. हा 100%. माझ्यासाठी एकटीसाठी आणायचे ते रसगुल्ले. 12. हो. तुला अजून एक डब्बा घेऊन येईन. सध्या खुश आहे मी, त्याच्याबद्दल की बोलतं काय. ये ले तेरा जमीन का टुकड़ा. तेरे नवरे ने जमीन खरीद लिया. 2 जमीन खरीदा है, 2 जमीन. सुने बीवी. आणि जेव्हा ते खुशखबरी घेऊन माझ्याजवळ आले, तेव्हा तर मी बेडवर झोपलेलीच होती, आराम करत होते. तेव्हा ते आले आणि त्यांनी डायरेक्ट मला ते स्टॅम्प पेपर जे डॉक्युमेंट्स आहेत ते हातात दिले. त्याच्यानंतर ते पिक्चरमध्ये कसं राहतंय की कोणा काही एकदम असं मोठी काही गोष्ट झाली तर सगळे म्हणजे मुली जो खूप जास्त एक्सायटेड होतात, उड्या मारतात, हे करतात ते करतात. पण ऍक्च्युअली माहिती आहे का, ऍक्च्युअल लाईफमध्ये तसं काही होत नाही. त्या क्षणामध्ये मी काय रिॲक्ट करू, काय नाही करू, काय बोलू त्यांच्यासोबत, आम्हाला काहीच म्हणजे मला तर काही सुचतच नव्हतं. कारण आमच्या रिलेशनशिपला तर जवळपास खूप वर्ष झाले, 14 वर्ष झाले, लग्नाला 2.5 वर्ष होत आहे आता. आणि आम्ही तेव्हापासून अशा गोष्टी करत होतो की आपण हे घेऊ, आपण ते घेऊ, आपण असं करू, आपण तसं करू, फक्त इमॅजिन करत होतो ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता त्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत आहे. खूप छान वाटत आहे. अभी जो पैदा भी नहीं हुआ, सिर्फ न्यूज पता चली है तो 2 जमीनें आ गई है. मी खातच नाही, पूर्ण काढून खाते. बस थोडा गोडगोड आहे. स्वक्ष हे बा मामा हिचा आहे म्हणते. आणि माझा भाचा आहे, छोटाच आहे तो, स्वक्ष नाव आहे त्याचं. तुम्हाला ऑब्व्हियसली माहित आहे सगळ्यांना. आणि तो माहित आहे का, मी माझ्या अहोची पप्पी घेतली तर तो इतका जलस होते म्हणते माझा मामा. मी त्याला आणखी चिडवते की नाही, माझा शशांक, माझी अहो, माझा नवरा आहे. पण माझा नवरा आहे ना तो आधी. नंतर प्रॉपर्टी नको मागतो फक्त. काही तुझा मामा नाही आहे, माझा मामा आहे. माझा शशांक आहे. माझा शशांक आहे. ऍक्च्युअली असा प्रॉब्लेम झाला होता की जेव्हा आमचा स्ट्रगलिंग टाइम चालू होता तेव्हा अत्यल्पने आमच्या इथची 5 एकर जमीन, 3 प्लॉट, या घरातला हिस्सा सगळं काढून घेतलं. आणि माझ्या पप्पानी की माझी बहीण आहे, काय करणार आहे, माझी बहीण चांगलीच आहे, माझ्या बहिणी अशाच आहे, माझ्या बहिणी तशाच, असं करत
सब लुटवून टाकलं. नंतर मग रिअलाइज झालं का बहिणीनं लातवारून हाकलून दिलं, कोण तू कोण मी. तर त्याच्यानंतर आम्ही लय कर्जात आलो होतो. हे घर कर्जात होतं सगळं काही. तर घर जागेवर आणलेलं आहे आता, घर कर्जातून मुक्त आहे. पप्पाला खूप रिग्रेट होता की त्यांची कार त्यांना विकावं लागली कोविडमध्ये, कारण की बँक बॅलन्स त्याच्याचमुळे रिकामा झाला होता. आपण कारही वापस आणलेली आहे, मोठी कार वापस आणली आहे त्याच्यापेक्षा. प्लस घरातलं सोनंही पप्पाने आमच्या एज्युकेशनसाठी ठेवलं होतं गहाण, ते सोनंही वापस आलेलं आहे. एज्युकेशन लोनही फेडून झालेले आहे. घरातल्या खूप साऱ्या अम्युनिटीज, एसी, टीव्ही, घरात 2-2 टीव्ही झाले आहेत, 4 एसी झालेले आहेत आणि खूप साऱ्या अम्युनिटीज आहेत. गाद्या नवीन झालेल्या आहेत सगळ्या घरात, अख्खं घर नवीन झालेलं आहे. आता फक्त राहिलेलं होतं की आमच्या नावावर काहीच जमीन नाही या पूर्वजांनी सोडलेली, कारण की ती हडपण्यात आली होती. आता प्रॉब्लेम हा होता फक्त की आमच्या नावावर काहीच प्रॉपर्टी नव्हती, कारण की हे सगळं असं झालं होतं. आज असं काहीतरी पॉवरफुल फील होत आहे, खतरनाक फील होता है कि अभी तो सिर्फ आधी भी जिंदगी नहीं हुई है मेरी, अभी जितना भी तुमने हड़पा है उससे मैं 10 गुना नहीं खड़ा कर दूंगा. पण नाम शशांक गुडाखेने आहे. आणि त्यानंतर माझ्यासाठी आणखी एक सरप्राईज होतं, त्यामुळे मला खूप खुशी झाली. तुझ्यासाठी पार्सल इकडे ना खाली. वाव, बघा ना, कलर छान आहे त्याचा. थँक्यू. पार्टी मग ड्रेस सिपर मग तू बत्ती खातो मला कलर खूप जास्त आवडला. माझी चॉईस आहे ना. त्यांनी माझ्यासाठी टम्बलर मला पाहिजे होतं. टम्बलर मला त्यांनी गिफ्ट दिलं त्या दिवशी, पण टम्बलर कुठं आणि ते जमीन कुठं, पण दोन्ही गोष्टी वेगळ्या. तर ते टम्बलर पाहून मला एवढी खुशी झाली. त्यात त्याचा कलर पण इतका अमेझिंग आलेला होता. पण मला माहिती आहे की जमीन कुठे आणि टम्बलर कुठे, पण तरी आता मुलींचं असते यार ते. पण मला ते टम्बलर पण खूप खुशी झाली त्या दिवशी. आणि ते टम्बलर पण माझ्यासाठी सरप्राईज होतं. मला माहिती नव्हतं की त्यांनी माझ्यासाठी ते बोलवलेलं आहे म्हणून, आणि ते पण माझ्यासाठी सरप्राईजच होतं. आणि खूप त्याचा कलर मला खूप जास्त आवडला. खूपच मस्त कलर आहे. थँक्यू. बस तेवढंच. दुनिया आहे मेरी. मित्रांनो, एवढे सारे गिफ्ट्स आलेले आहेत. त्याच्यापैकी कोणतं एक कागद आहे, एक माझा आहे आणि दिदीचं आहे आणि किरणचं. हा दीदी म्हटलं छान गिफ्ट देत आहे, तर लगेच बोलते तो कोण रे बायकोला गिफ्ट नाही देत आहे का? आम्ही बायकोसाठी नाही का प्लॉट म्हणे. म्हटलं बायकोले कायची गरज काय, बायको जवळच शशांक गुडाखे. ग्रामाला म्हणजे मी जेवण बनवत होतो काहीच किचन मध्ये, बायकोला मदत करत होतो. इट्स ट्रू और नॉट करत होतो. अरे यार हा काय आला यार, अरे यार हा काय आला, शेट यार काय रसगुल्ले पेढे दोन्ही संपले. आणि परीक्षेचे रिॲक्शन, हा घेतलं, शशांकने घेतलं. याच्यासाठी काही मोठी गोष्ट आहे का? त्याचा इतका विश्वास बघून माझ्या नवऱ्यावर मला इतकी जलसी फील होते ना. तू काय एवढा विश्वास ठेवता? मी, माझा विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर, मी ठेवते ना. प्रमुख पाहुणे अतिथी घेतला शशांक भाऊन काय काम आहे? सगळं डिटेल नको सांगू. मॅडम खतरनाक काम करून राहिलाय. हे काऊन, कारण ज्या अनएक्सपेक्टेड गोष्टी असते त्या होते तेव्हा अजून चांगलं वाटते माणसाला. काय हे माहित होतं मला, पण हे नव्हतं माहित मला. शशांकने जमीन घेतली ते तर नॉर्मल होतं परीक्षेसाठी की हा ठीक आहे घेतली. सेकंड डॉक्युमेंट्सवर जेव्हा काव्याचं मॅनेजरचं नाव पाहिलं तेव्हा तो एवढा शॉक झाला, खूप जास्त. तुम्ही बघा त्याची रिॲक्शन, खूप जास्त खुश झाला तो. शशांकने घेतली ते तर ओके ओके होतं, पण त्याच्यात डबल खुशी होती त्याची. दोघांचं एकदम असं ऑर्डर एकाच दुकानातून घेतलंय. एकाच दुकानातून घेतल्या ना मग बाबू, एकाच जागी आहे दोन्ही प्लॉट. एकाला एक वाटणे का? येस, दीदी नाही घेतलाय. प्लॉट घ्यायला गेलते का दुकानात? हे घ्यायला गेलते, चॉकलेट घ्यायला गेलते. आपलं काम असंच असते. आयफोन घ्यायला गेलो का 4-5 जण, प्लॉट घ्यायला गेलो का 4-5 जण. कुठे आहे हा सांगत नाही मी. सांगू नको, काहीच सांगू नको बाबा. आपल्याला पैसे नाही भेटले ते प्रमोट करायचे. माझा भाऊ खुश, मी खुश. दीदीला बोलवलं ना स्वच्छ खाली अभ्यास करत आहे म्हणते. मी थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो, हे सेट भेटलेलं आहे. अपने को फिर एक फ्लॅट लेना पडेगा एक्स्ट्रा. घर पाहिजे म्हणते ना. फ्लॅटचं कमी करावं लागते, घराचं जास्त करावं लागते. तरी पण मला घरच पाहिजे.
अरे बापरे, रामेंसाठी बाउल पण आलेले आहे मित्रांनो. चला, पार्टीसाठी आपल्याला भांडे नव्हते राहत, पार्टी करताना चिवडा भांडे नव्हते. आणि आज मला हा ब्लॉग टाकताना खूप जास्त खुशी होते, कारण की 4 महिन्यापासून मी ब्लॉग शूट करून ठेवला होता आणि आज मी फायनली टाकत आणि मला खूप खुशी होऊन राहिली, कारण ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायला खूप जास्त आवडत आहे, कारण यामध्ये तुमचा पण खूप जास्त आशीर्वाद आहे आम्हाला. आणि असाच तुमचा आशीर्वाद आमच्यावर बनून राहू द्या, आम्हाला सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला विसरू नका. आणि आता सध्या मला माहिती आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि माझ्याकडून जास्त व्हिडिओ बनवणं होत नाही आहे, पण जेवढे मी टाकायचा प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी तुम्ही मला खूप जास्त सपोर्ट करत आहे, त्यासाठी थँक्यू सो मच.